ती बॅग फारशी मजबूत नव्हती. तिच्या कडा झिजल्या होत्या आणि झेप अडकायची. पण त्या बॅगेत फक्त पुस्तकं नव्हती, त्या बॅगेत रोहनचं अख्खं स्वप्न भरलेलं होतं. रोहन रोज तीच बॅग पाठीवर टाकून शाळेत जायचा. मित्र हसायचे, टोमणे मारायचे, पण रोहन काहीच बोलायचा नाही. कारण त्या बॅगेसोबत त्याच्या घरच्यांची मेहनत आणि न बोलता व्यक्त होणाऱ्या अपेक्षा बांधलेल्या होत्या. एक दिवस घरात शांतता जरा जास्तच होती. तीच जुनी बॅग हातात धरून मोठ्यांनी एक निर्णय घेतला. ही बॅग आता विकावी लागेल. ते शब्द ऐकून रोहन थांबला. घरात परिस्थिती कठीण होती. पोट भरणं आधी गरजेचं होतं. रोहन शांत उभा राहिला. डोळ्यात पाणी होतं, पण ओठ हलले नाहीत. तो जाणून होता, आज बॅग जात होती, पण उद्या स्वप्न जपायची जबाबदारी त्याच्यावर येणार होती. दुसऱ्या दिवशी रोहन शाळेत गेला. पाठीवर नवीन पिशवी होती, पण त्याचं मन त्या जुन्या बॅगेतच अडकलं होतं. रात्री रोहन एकटाच बसून रडत होता. कोणी काही बोललं नाही, पण त्या शांततेतही त्याला खूप काही कळून चुकलं. कधीकधी जुनी बॅग विकली जात नाही, ती आपल्याकडून बालपण उचलून घेते आणि आयुष्याची ओझी लवकर शिकवते.